जय हिंद मित्रांनो, आपल्या स्वार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा इतिहास या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. तर बघूया आपण महत्त्वाचं म्हणजेच की आधुनिक भारताचे जनक किंवा प्रबोधनाचे अग्रदूत कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे आपलं राजा राममोहन रॉय. पुढचा पॉईंट आहे, राजा राममोहन रॉय यांनी 1828मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ब्राह्मो समाज महत्त्वाचा स्थापन केलेला होता राजा राममोहन रॉय यांनी. भारतात सतीबंदीचा कायदा केव्हा व कोणी केला? तर 1829मध्ये लॉर्ड विल्यम बेटिंकने राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने, प्रयत्नामुळे म्हणूया आपण, हा कायदा बंगालमध्ये पारित झाला होता. तर सतीची चाल बंद करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले होते नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मद्रास प्रांतामध्ये सतीची चाल बंद करण्यासाठी सुब्रमण्यम अय्यर यांनी प्रयत्न केलेले होते. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, आत्मीय सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर लक्षात घ्यायचं आहे, IMP क्वेश्चन आहे. राजा राममोहन रॉय यांच्या माध्यमातून ही महत्त्वाची एक संघटना या ठिकाणी स्थापन केली, लक्षात घ्यायची आहे, जी की 1815मध्ये ही संघटना स्थापन झाली होती. आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रॉय. पुढे गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय? तर लोकहितवादी. लोकहितवादींनी कोणत्या साप्ताहिकातून आपली प्रसिद्ध शतपत्रे लिहिलेली आहेत? तर प्रभाकर. भाऊ महाजन यांचं हे एक महत्त्वाचं वृत्तपत्र प्रभाकर, यामध्ये लोकहितवादींनी शतपत्रे लिहिली होती. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा व कोठे झाली? तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, प्रार्थना समाज जो की 1867, 31 मार्च 1867 मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाज स्थापन झालेला होता. तर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत कोणाचा मुख्य पुढाकार होता? तर उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर. लक्षात घ्या, IMP आहेत आपल्याला हे. पुढे जाऊन एक महत्त्वाचा पॉईंट इथे विचारला जाईल, प्रार्थना समाजाचं जे एक महत्त्वाचं असणारं एक बघा मुखपत्र होतं, कोणतं? तर सुबोध पत्रिका. या माध्यमातून प्रार्थना समाजाच्या तत्वाचा प्रसार करण्यात आलेला होता, मुखपत्रिका. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व केव्हा केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाज कोणत्या ठिकाणी स्थापन केला होता? तर पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुख्य ध्येय काय होते? तर शूद्र अतिशूद्रांची पुरोहितशाहीच्या मानसिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणे. महत्त्वाचं बघा हे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं सत्यशोधक समाजाचं. पुढे आपल्याला प्रश्न विचारला जाईल, महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा व कोठे सुरू केली होती? तर 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचं महत्त्वाचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या? तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. तर सुबोध रत्नाकर महत्त्वाचं त्यांचं एक साहित्य आहे. त्याचबरोबर 52 कशी सोनं हे सुद्धा एक महत्त्वाचं साहित्य आहे त्यांचं. पुढे प्रश्न आहे महत्त्वाचा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके कोणी लिहिली? महात्मा ज्योतिबा फुले यांची ही पुस्तके होती. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या म्हणजेच की निधनानंतर महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली? तर 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं होतं. आर्य समाजाची स्थापना कोणी आणि केव्हा केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये मुंबई या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की आर्य समाजाची स्थापना केलेली होती. यावरती खूप वेळा प्रश्न आहे.
पुढचा पॉईंट आहे वेदाकडे परत चला. हा संदेश कोणी दिला? तर स्वामी दयानंद सरस्वती. तर मूळ शंकर करसनदास तिवारी असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव होतं. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ग्रंथाचं लेखन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी आणि केव्हा केली? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला स्वामी विवेकानंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1897 बेलूर मठ या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना. पुढे स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी कोठे जागतिक धर्म परिषदेत गाजलेले भाषण केले? तर शिकागो अमेरिकेमधील शहर आहे. पुढे स्वामी विवेकानंदांच्या गुरूंचे नाव काय होते? तर रामकृष्ण परमहंस असं स्वामी विवेकानंदांच्या गुरूचं नाव होतं. पुढे पुढचा प्रश्न आहे थिओसॉफिकल सोसायटीची भारतात प्रसिद्धी आणि प्रसार कोणी केला? तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी ॲनी बेझंट यांच्या माध्यमातून थिओसॉफिकल सोसायटीचं बघा भारतात प्रसार करण्याचं काम केलेलं होतं त्यांनी. परमहंस सभेची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली होती? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1849 मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केलेली पाहायला मिळते. पुढे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला मानले जाते? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक मानले जाते. पुढचा पॉईंट आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले? तर दर्पण सुरू केलेलं होतं. लक्षात घ्या, दर्पणकार कोणाला म्हणतात? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1856 लॉर्ड डलहौसीचा काळ होता तो, म्हणजेच की गव्हर्नर जनरल होता तो भारताचा. त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे हा विधवा पुनर्विवाह कायदा 1856 पारित झालेला होता. प्रश्न खूप वेळेस आहे हा मित्रांनो परीक्षेमध्ये. पुढचा पॉईंट आहे की दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरू केले होते? तर 1840 बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक चालू केलेले होते. अलीगढ चळवळीचे जनक व मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे संस्थापक कोण होते? तर सर सय्यद अहमद खान हे लक्षात घ्या. पंडिता रमाबाई यांनी हिंदू विधवा महिलांसाठी 1889 कोणती संस्था स्थापन केली? तर शारदा सदन ही संघटना महत्त्वाची पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली होती. पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे की पंडिता रमाबाई यांनी अनाथ आणि गरजू महिलांसाठी केडगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे जी की बघा संस्था स्थापन केली, तिचं नाव तर मुक्ती सदन. संस्थेचं उद्दिष्ट लक्षात घ्या, अनाथ आणि गरजू महिलांसाठी ही संघटना होती. पुढचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी 1896 कोणती संघटना सुरू केली? अनाथ बालिका आश्रम स्थापन केलेलं होतं. हिंगणे, पुणे जिल्ह्यातील हिंगणे एक महत्त्वाचं ठिकाण. आणि मित्रांनो, आपण हे प्रश्न महत्त्वाचे नक्कीच व्यवस्थितपणे लिहून काढा, रिवाईज करा. आपल्याला हे प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.